नमस्कार, झकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि गुरुवारच्या उपवासाच्या दिवशी आपण देवीसाठी काही ना काही गोडाचा प्रसाद हा तयार करतच असतो. तर आज आपण अगदी मऊ लुसलुशीत त्याचबरोबर चविष्ट असा इन्स्टंट पायनॅपल शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. आता इथे मी कपाच्या मेजरमेंटने रवा घेतलेला आहे, पण तुम्ही घरातल्या कोणत्याही वाटीच्या मेजरमेंटने सुद्धा हा शिरा तयार करू शकतात. सर्वात अगोदर आपण 1 मिनिट हा रवा असाच मीडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला तूप घालायचे आहे. तर इथे मी अर्धा कप एवढे वितळून घेतलेले तूप वापरलेले आहे. सर्व तूप आपण या रव्यामध्ये घातल्यानंतर रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. आता जर तुम्ही घरातली कोणतीही वाटी वापरणार असाल किंवा कोणतेही भांडे वापरणार असाल तर रवा ज्या वाटीने अथवा भांड्याने मोजला आहे त्याच्यानेच आपल्याला बाकीचे सर्व साहित्य हे मोजून घ्यायचे आहे. रवा भाजताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला रव्याचा खूप जास्त असा रंग बदलू द्यायचा नाही. फक्त आपल्याला ह्या रव्याचा कच्चेपणा घालवायचा आहे आणि खमंग असा हा रवा भाजून घ्यायचा आहे. आता रवा भाजला का नाही हे कसे ओळखायचे, तर रवा हा छान असा हलका होतो, त्याचबरोबर त्यामधून रवा भाजल्याचा सुगंधसुद्धा येतो आणि हलकासा रव्याचा रंगसुद्धा बदलायला लागतो. साधारणतः हा रवा भाजण्यासाठी 7 ते 8 मिनिट हा वेळ खूप पुरेसा आहे. आता रवा भाजतो आहे तोपर्यंत आपण ज्या कपाने रवा मोजलेला होता त्याच कपाने 2 कप एवढे पाणी मी एका पातेल्यामध्ये घेतलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला हे पाणी आपल्याला अगदी व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचे आहे. इथे तुम्ही अर्धे दूध आणि अर्धे पाणी असं सुद्धा वापरू शकतात. आता रवा इथे तुम्ही बघू शकतात छान असा भाजला गेलेला आहे आणि अशा पद्धतीने हा रवा हलका फुलका सुद्धा दिसायला लागलेला आहे. त्याचा रंगही बदलायला लागलेला आहे, म्हणजे समजावे की रवा आपला छान असा भाजला गेलेला आहे. लक्षात ठेवा, रवा हा परफेक्ट असा भाजला जावा यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीपासून रवा भाजेपर्यंत मीडियम टू लोच ठेवायची आहे, म्हणजे रवा असा खमंग छान असा भाजला जाईल. जर हाय फ्लेमवर तुम्ही रवा भाजला तर त्याचा रंग लवकर बदलेल, पण रव्यामधला कच्चेपणा तसाच राहील. त्यामुळे आपल्याला रवा भाजताना ही सुद्धा काळजी घ्यायची आहे. आता गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि त्यानंतर कडकडीत गरम करून घेतलेले पाणी यामध्ये घालायचे आहे. आता आपल्याला लगेचच सगळे पाणी घालायचे नाही, तर थोडे थोडे करून पाणी आपण यामध्ये घालणार आहोत, कारण की आज आपण जो शिरा बनवतो आहोत तर तो छान असा मऊ लुसलुशीत असा शिरा बनवतो आहोत. जर आपल्याला थोडासा सैलसर अथवा आसट शिरा बनवायचा असेल तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये पाण्याचे प्रमाण अजून वाढवून घेऊ शकतात. आता इथे मी थोडा थोडा करून पाणी घालते आहे आणि तुम्ही बघू शकतात की या रव्यामध्ये सर्व पाणी हे छान असे शोषले जात आहेत आणि कुठेही हा रवा चिकट वगैरे झालेला नाही. आणि सगळे पाणी आता यामध्ये मी घालून घेणार आहे. तुम्ही सुद्धा ह्या रव्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घाला, कारण की काही रव्यामध्ये पाणी हे लवकर शोषले जाते तर काही रव्यामध्ये जास्त पाणी शोषले जात नाही. त्यामुळे आपल्याला पाणी घालताना ही काळजी घ्यायची आहे. रवा आता छान फुलावा आणि छान शिजला जावा यासाठी यावर झाकण ठेवायचे आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकतात अगदी छान असा हा रवा मऊसर झालेला आहे आणि छान तो फुललेला सुद्धा आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला अगदी तळापासून हा रवा व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे. आता आज आपण करतो आहोत पायनॅपल शिरा. त्यासाठी यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवे ते ड्रायफ्रूट्स घालू शकतात. तर इथे मी बारीक कट करून घेतलेले काजू आणि बदाम घालून घेतलेले आहे. आता यानंतर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे ते म्हणजे साखर. 1 कप आपण इथे रवा घेतलेला होता, त्यासाठी इथे मी 1 कपापेक्षा कमी एवढी साखर घातलेली आहे. आता ही कमी साखर का घातली हे सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. आता साखरसुद्धा ह्या रव्यामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे पायनॅपल क्रश. यासाठीच आपण साखरेचे प्रमाण हे अगदी बरोबरीला न घेता थोडेसे असे कमी घेतलेले होते. तर इथे मी पायनॅपल क्रश हा अर्ध्या कपापेक्षा थोडासा कमी असा घालून घेतलेला आहे. त्यानंतर इथे माझ्याकडे पायनॅपल इमल्शन आहे, तर त्याचेसुद्धा 3 ते 4 थेंब इथे घालून घेतलेले आहे. पायनॅपल इमल्शनमुळे शिऱ्याला छान असा स्वाद येतो, त्याचबरोबर त्याला रंगसुद्धा छान येतो. जर तुमच्याकडे पायनॅपल इमल्शन नसेल तर अशा वेळेस तुम्ही इथे फूड कलर वापरू शकता, त्याचबरोबर इसेन्सचे 4-5 थेंबसुद्धा घालून घेऊ शकता. आणि जर तुमच्याकडे इसेन्स नसेल अथवा इमल्शन दोनही नसेल तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचे आहे, तर पायनॅपल क्रश जो आपण वापरला तर तो तुम्हाला
अर्धा कप एवढा घालून घ्यायचा आहे. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. प्रत्येक वेळेस आपल्याकडे फ्रेश पायनॅपल उपलब्ध नसतात. मग अशा वेळेस काय करायचे तर या पद्धतीने तुम्ही असा हा पायनॅपलचा शिरा नक्कीच तयार करू शकता. यामध्ये मी तुम्हाला जे पाण्याचे साखरेचे परफेक्ट प्रमाण सांगितलेले आहे तेच प्रमाण वापरा, म्हणजे तुमचा सुद्धा शिरा अगदी मऊ लुसलुशीत त्याचबरोबर चविष्ट असा तयार होईल. आणि या पद्धतीने तयार केलेला शिरा हा मार्केटपेक्षा सुद्धा खूप छान लागतो आणि त्याचबरोबर तो अगदी झटपट असा तयार सुद्धा होतो. आता सर्व मिश्रण व्यवस्थित असे एकजीव झालेले आहे. तर यामध्ये सर्व स्वाद छान असे मिळून यावे यासाठी आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिट आपण यावर झाकण ठेवायचे आहे, म्हणजे हा शिरासुद्धा छान असा फुलला जाईल, त्यामधली साखरसुद्धा व्यवस्थित अशी विरघळली जाईल. आणि इथे तुम्ही बघू शकतात आपला मऊ लुसलुशीत त्याचबरोबर चविष्ट असा पायनॅपलचा शिरा इथे खाण्यासाठी तयार आहे. हा शिरा कुठेही चिकट झालेला नाही, त्याचबरोबर सैलसरसुद्धा झालेला नाही, कारण की आपण यामध्ये जेही पदार्थ वापरले त्याचे अगदी परफेक्ट प्रमाण इथे वापरलेले आहे. तर मग तुम्ही वाट कसली बघतायत? या पद्धतीने पायनॅपलचा शिरा नक्कीच तयार करून बघा. तुम्हाला सुद्धा हा शिरा आवडेल, त्याचबरोबर घरचे सुद्धा तुमचं कौतुक केल्याशिवाय अजिबात राहणार नाही. आणि हो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता पुन्हा सर्वात शेवटी यावर मी अजून 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेले आहे. असे हे वरतून साजूक तूप घालणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला अथवा नाही घातले तरीसुद्धा हा शिरा अगदी चविष्टच लागणार आहे. तर मग या मार्गशीर्ष गुरुवारी तुम्हीसुद्धा असा हा मऊ लुसलुशीत चविष्ट पायनॅपल शिरा नक्कीच तयार करून बघा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे येत जाईल. पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत.